कर्जत तालुक्यातील पाली परिसरामधून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। येथील साई डोंगर भागात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाला स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलाय। या प्रकल्पासाठी जंगलाला जाणीवपूर्वक आग लावून आदिवासींच्या हक्काच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्याचा गंभीर आरोप आता टोरंट कंपनीवर केला जात आहे। केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेल्या या खासगी जलविद्युत प्रकल्पासाठी वन विभागाची सुमारे 640 एकर जमीन कंपनीला देण्यात आल्याचे सांगितले जात आहे। मात्र हे जंगल स्थानिक आदिवासी समाजाच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे। पालीतर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो आदिवासी कुटुंबांचा संसार जंगलातील रानमेवा, कंदमुळे, रानभाज्या तसेच करवंद आणि जांभरांची विक्री करून चालतो। मात्र या भीषण आगीत संपूर्ण वनसंपदा जळून खाक झाली आहे। या वणव्याची झळ परिसरातील आंब्याच्या झाडांनाही बसली असून झाडांवरील आंबे गळून पडले आहेत। ऐन उन्हाळ्याच्या हंगामात उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाल्याने आता आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या मते साई डोंगर परिसरात यापूर्वी कधीही अशा प्रकारची आग लागली नव्हती। मात्र यावेळी अनेक ठिकाणी एकाच वेळी आगीचे डोंब उसळल्याने ही आग मानवनिर्मित असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय। प्रकल्पाच्या जागेवरील जुनी आणि दाट झाडे कमी करण्याच्या उद्देशानंच ही आग लावण्यात आली असा थेट आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे। या आगीत अनेक मोठी झाडे कोलमडून पडली असून स्थानिकांमध्ये कंपनी प्रशासनाविरोधात प्रचंड संतापाचे वातावरण आहे। निसर्गाचा हा सामूहिक ऱ्हास आणि आदिवासींची होणारी दडपशाही यावर आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जनोदयकरिता गणेश पवार, कर्जत।